चल बाई, भाजीला काहीच नव्हतं. तिकडे वावरात गेले होते. शेपू मस्त उतारली, आणली जराशी शेपू तोडून. शेपूचीच भाजी करते आज, मस्त बाजरीच्या भाकरी करते. शांते मस्त हानी ते. अय शांते, काय हो? काय करते? आता काय करते, काय दिसतंय तुम्हाला इकडं? भाजी? हा हा, याला शापूची भाजी आणतेस का आज? मग मला आवडती बाजरीच्या भाकरी संग, तांदळाच्या भाकरी संग. तुला खायची तशी बनव तुझ्या पुरते, मला दुसरी काहीतरी भाजी बनव बरं का. तुमचं रोजचं राहतं तेच. मला ती शापू आवडत नाही, माहिती आहे ना तुला. तुम्हाला नुसतं चटकं मटकं. जसे निवडून आले, सरपंच झाले, हा तुम्हाला ते माणसांसंग सवय लागली. जाय या हाटेला, जाय त्या हाटेला, चमचमीत खायचं, मटण खायचं, चिकन खायचं, मासे फ्राय करून खायचे. तुम्हाला आता घरचं आणपाणी गोड लागत नाही. सरपंच झाल्यापासून माझ्या डोक्याला लय ताण झाला तुमच्यावाला. बरं असू दे, इथं बोलायला मला वेळ नाही. हा. मला एकतर ग्रामपंचायत मध्ये जायचंय. आज सभेचा कार्यक्रम आहे, गावची सभा ठेवलेली आहे. हा का? हा, काय सभेत काय नेमकं काय, कशासाठी सभा ठेवली? ते कसं आहे, गावात आहे ना पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. हा ना. गावात एकतर पाणी नाही आपल्या. हा, आधी घरातले प्रश्न सोडवा. अय, तुझं झालं का गुराळ चालू? आणि काय घरातला प्रॉब्लेम आहे ना? घरात काय बायकोला आहे नाही ते काय नाही, नुसतं ये प्रश्न सोडवायचा आहे, तो प्रश्न सोडवायचा. शांते, मी बाहेर जातानाच बरं तुला सुचत, मी घरी असताना का सुचत नाही? जा जा, नका बडबड करू. हा, मला पण नाही टाइम थांबायला. येऊ का? मी हीच भाजी करील बर का. हा, कर कर. पाहिजे तर मी आहे ना बाहेर काहीतरी खाऊन येतो. हा, बाहेरच खान, येऊ नका लवकर. काय माणूस आहे बाई, हा त्याला नुसतं चटकं मटकं लागत आहे. मरू दे, मी काहीच करणार नाही, तिकडेच खाऊ दे. जाऊ नका, येऊ ना दिवसभर तिकडंच राहू, मला काही गरज आहे. चला आता आहे ना, पिनूला फोन तरी करते. गेले या आता ग्रामपंचायतमध्ये. आज काय म्हणले का बाई, सभा आहे म्हणून. आता सभा आहे म्हणले होते, काच येते दिवसभर. मरू दे, येऊच नका म्हणले, जा तिकडे हॉटेलमध्ये जेवाय. आता पिनूला तरी फोन करते. हॅलो हॅलो हॅलो. ग्रामपंचायत कर्मचारी. हो बोला. झाली का साफसफाई ग्रामपंचायतीची? हो, आज मी रजा टाकेले. हा का? हा. बाई मी म्हणले तुम्ही तिकडे बसले झाडू मारीत वाटतं. नाही नाही, मला आज आहे ना हा, काम करायची इच्छाच नव्हती, त्याच्यामुळे रजा टाकेली. का बरं? आज आहे ना ग्रामपंचायतीची सभा आहे, हा हाय हाय, मला माहिती. त्याच्यामुळे मी ना सुट्टी टाकली. हा ना. हो. हा, सरपंच गेले. हा, ते गेले असतील. मग काय करू राहिले घरी? काही नाही आहे, घरीच आहे. मग तू येते का इकडं? कुठं? ये ना घराकच, ये माझ्या. तिकडं येऊ का? हा. बाबा तूच आला असता इकडं. कुठं? इकडं माघाराक. तिकडे यायला पण तिकडे कोणी नाही ना. इकडं काय भरोसा आता यांचा, ये जर समजा आले लवकर तर. पण मग थांब, तू कुठं आहे मला ते तर सांग. पाहू आवरात आहे का कुठं आहे? मी इकडे वावरत आहे वारल्या ग. ऐक ना ग, हा बोला ना. सरपंच काचे दिवसभर येत्या. हा. तिड आज तहसीलदार येणारे, हा पुन्हा कलेक्टर येणारे, असे भरपूर येणारे. हा, ते मला बोलले. मला म्हण सचिव येणार आहे, सगळं येणार आहे म्हणे, ग्रामसेवक तलाठी सगळी. लय मोठी सभा आहे वाटतं. हा, मोठी ग्रामसभा आहे त्यांची. हा ना. हम्म. हा हा, म्हणूनच तर सुट्टी टाकली काय. हा, हा तू एक काम कर ना मग. हा मग इकडं माझ्या वावरा का ये ना, इकडं कोणीच नाही. हा हा, तिकडं त्या हिच्या शेजारचं तो वावर ना, त्या कमळीच्या शेजारचं. का कमली पाहूनच फक्त बांधवाला जायचंय तुला. बरं बरं, आले आले. ये. हा, येते लगेच. चालेल चालेल. बाई पिनुले भामटाय, त्याला माहित होतं आज सभा आहे, त्यांनी बरोबर सुट्टी टाकली मला भेटायसाठी. चला आता आहे ना, ही शपू बिपू जाऊ दे. आता आहे ना, त्याला भेटायला जाते. हे शपून ते ना तवर हिडा असंच ठेवीते. कसं आहे, परत हे जर आले तर यांना संशय नको यायला, शांती कुठं गेली म्हणून. मी ना फक्त दार लुटून घेते. म्हणाल काही नाही, या इडं गेले होते, भाजी निशित होते. मरते. शांत माझ्या लफड्यात पडली ग, जातो बाजाराला, तो जादा बाजाराला. पिण्याचा मन शांताना खुश केला,
शांता माझ्या लफड्यात पडली ग जाता बाजाराला आता बाजाराला. चल शांताला तर इकडं बोलेलं होतं अजून तर काही दिसाना कोणी का बा इकडे दिसाना इकडे दिसाना. बरं पाहूया इकडं जाऊन तर बसतो येईल तर. चल बाई पिनू वाट पाहत असेल माई. सरपंच गेले ग्रामपंचायतमध्ये आता ते काय संध्याकाळपर्यंत येत नाही. मस्त आम्ही बसतो पिनून आम्ही गप्पा मारीत. यायला अजून सरपंचीन बाई आहे ना. तिला सांगितलं होतं कमलबाईच्या वावरापैकी आपलं वावर आहे त्या मळ्यात आहे मी. केव्हाची कावळ्यासारखी एक नजर लावून धरली पण अजून ती सरपंच बाई आहे ना बा. अरे असं कुठे राहत आहे का. ते तिचा फोन होऊन किती टाईम झाला त्याच्या आतमध्ये मी इडं आलो तरी बाईचा बेपत्ता. हे अरे कोण आहे. हा मला माहिती आहे बरं का सरपंच बाईचे तूच आहे. हा बस बस का ग एवढा लेट. काय म्हणलं तुम्हाला इतक्यात. सरपंचिंग बाई म्हणजे आता काय मी लगेच सरपंचीन बाई झाली काय. अगं तसं नाही तू सरपंचाची बायको आहे. हा हा आणि मग मानल्या ना काय झालं खरं का नाही. एवढ्या दिवस तर शांती शांती. अगं मग ते तिड म्हणायला लागत. हा ना. हं मग मग काय म्हणते काय चाललं तो. मग काय ग्रामपंचायत कर्मचारी अहो काय तर बनेलच आहे. आज तर बनेलोच म्हणजे काय झालं मला माहित होतं आज कशी राजा टाकायची आणि तुला कसं भेटायचं. होय बाबा बस कोणी पाहिलं. हा इकडं कोणी पाहिला आई. का रे तो आता काही लक्षच नाही इकडं कचरा गाडी तू काही येईना बर का शांताबाई. हा तर गावच एवढं मोठं आहे का तुमच्या येळच पुरत नाही यायला गाडीला. तू दिवसभर त्याच गाडीत राहते. ए शांता अशी काय करते. बाबा तो आता लय वास येऊ राहिला रे गुराट. बर का ग हा. तू म्हणती ना गुरा तो अशी येतो. हा. अहो लोकच एवढी घाण अशी टाकून ठेवते ना. काहींचे आवडले पोरं येत्या हा. काही बुट्ट्याच बाया राहत्या हा. मग त्यांचं ते कचरा मला घंटा गाडीत टाकायला लागतो. हा ना. मग स्वच्छ धुतोय साबणी ना शॅम्पू ना कोण- तरी वास येतो म्हणती. मग लय वास येऊ राहिला बाबा. पहिला तो अजिबात वास नव्हता येत. नाही आता चालायचंच आता घंटा गाडीच ती. कोणत्या साबणाने आंघोळ करतोय. मी मस्त कोणचे संतूर लायतो लाईक बॉय लायतो. डेटॉल लावी जाय म्हणजे आखी किटाणू तू कचऱ्याच्या गाडीत राहतो ना. हा, हा. आखी किटाणू मरतील म्हणजे शहरात नाही जाणार. बर म्हणजे डेटॉल वापरायची. हा चालेल वापरील आणि इडून कपडे आहे ना डेटॉल मध्ये भिजवायचे. हा चालेल हा म्हणजे नाहीतर काय आहे, गाण गोन निघल. तुला रोग होईल आणि तो रोग मला भिनल. नाही ग नाही तुला हा, नाही होणार. नाही, नाही. शांती अगं तू माहिती लाडकी बाई. लाडकी. हे तो शिवाई तुला काय सांगू मला झोप येत नाही हा ना. जेवण जात नाही. हा का हो बाबा मला- अगं नुसती तू अशी आठवण येते काय सांगू तुला. हा ना मला तुला आठवण येते. सरपंच गेले तिकडे ग्रामपंचायतीत हा. लगेच तुला फोन केला बाय आणि तो बरोबर नेमकी सुट्टी टाकली आहे ना. आईला मी हा. ना तुला अजून अर्ध्या एक तासानं तुला फोन करणार होतो. हा ना हा. कवा सरपंच आले हो. नाही ग हा. तेव्हा नाही पण अर्धा एक तासानं का करणार होतो का म्हणलं तवर सरपंचाची आणि त्यांची सभा चांगली बरं ती बुवा असं. हा हा मग करणार होतो पण मला ना तो जेव्हा फोन आला ना मी लई ना असं निसतं नाचत तुला काय सांगू म्हणलं आता अशी कवळी घालील तसं करील असं करील काय सांगू तुला. बाबा लय खुश आहे तू आज अरे आहे ना? खुश म्हणल्यावर शांता येणार म्हणल्यावर तिथं खुशच राहील. काय आणलं माझ्यासाठी आता इकडं मळ्यात काय दगड आणणार आहे. म्हणजे नुसतं भेटायचं आलं मग. अरे बेटा आलो तुला कवा म्हणलोय का काय तू मला म्हणली असती गावात जाय मला काहीतरी आण. तुला माहिती आहे ना मला गुलाबजाम किती आवडत आहे. अनिल म्हणलो ना. आता सरपंच किती वाजता येणार आहे संध्याकाळी. आता तुलाच माहिती आहे ना मीटिंग कधी संपती. अगं पाच किंवा 6 वाजणार आहे. हं? अरे बेन्या, बाबा कोणी पाहणार नाही ना आपल्याला. अरे कोण पाहिलाय जाऊ दे मरू दे लय दिची आपली गाठ भेट नाही एखादी पप्पी तरी दे रे. तो जाऊ तर नुसतं पप्पीच जाऊ राहत दे अरे पण जेव्हा बनलं तेव्हा नुसती पप्पी मागत राहते. शांती पण तू इतकी पहिल्यासारखी अशी पहिली किती अशी थोडी हे दिसायची हा ना काय अशी दिसायची. काळी सावळी हा हा आणि आता कोणची पावडर वापरी ते काय. हा मी काल पावडर वापरू मला पावडरची गरजच नाही. अगं तुझ्या चेहऱ्यावर असं तेज आलं हा ना हा ना. मग मी काय पहिली काय तो तुझी बायको किती काळी आहे रे. अरे मग आता ती मासाडाचे काय करते हा तुला कशी काय पटली. म्हणती ना
तुही बायको एवढी काळी आहे न तुला कशी काय आवडली. हा आता काय सांगायचं हे. अगं दिवसात जाऊ दे, दिवसात दिसती बरी, पण रातची तो जर पाहिली ना अंधारात, हा अंधारात तर नुसते डोळेच चमकत तिचे. हा ना हा म्हणजे मांजरीवाणी का मांजरी सारखी. बाबा मग कसं जमत तुमचं आणि मग आता जमून घ्यायला लागत, ते ते जमत नाही ना माझं, म्हणून मी तुला का आलो बाई. काय आला मग तू मला आवडतीच ना ग, हा ना खरंच पहिले पण. हायला ग्रामसेवकाला पण नेमकं आजच टपकायचं होतं. एक तर मी कलेक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती गावासाठी. तहसीलदार येणार होते, कलेक्टर येणार होते, सचिव BDO येणार होते. हे गावाचे मला आहे ना कामांचे मोठमोठी लिस्ट मी तयार केली होती की मला माझ्या गावचा चांगला विकास करायचा आहे. नेमका आहे ना ग्रामसेवक नेमका आजच मी आला. ह्याला गावची विकासाची कामं झाली असती, आजच्या दिवस तरी जगायचं होतं त्याने. ह्याला गावगाडा तरी माझ्या मिसरुळीत आणला असता. काय नाही नेमके त्यामुळे आहे ना सगळी ग्रामसभा कॅन्सल झाली. चला आता जाऊ मस्तपैकी घरी, काय बनवलं असेल ते 2 घास खाऊन घेऊ. अगं शांता, हा तो नवऱ्यानं भरपूर कमवून ठेवलं असेल हा ना, बॅलन्स लई असेल हा ना. हा आहे ना मग या बाय त्या गावच्या गटारी सुधरावल्या आणि त्याच्यात ते सिमेंटानं बांधल्या त्या गटारी, हा त्याच्यात भरपूर पैसे निघाले. हा गावची सिमेंटची टाकी बांधली. आता माग पास रस्त्याचं प्रकरण केलं ना हा त्याच्यात सुद्धा 2 कोटी खाली मानावरीने 2 कोटी. हा आयला मोकार बॅलन्स पडेल असं. 15 कोटीचा हे मंजूर झाला होता ना. हा हा 2 कोटी तसेच ठेवले आणि किती 13 कोटीचं रस्त्याचं काम केलं. हा का. म्हणजे भरपूर तुमच्याकडे बॅलन्स आहे. काहीच टेन्शन नाही मला, पैसा अडका डागडागिने सगळं पडिले, पण काही सुख नाही ना. सुख नाही एक का. उठला का चाला बॉम्बा मारीत, उठला का चाला बॉम्बा मारीत. जाऊन दे, गेला तर गेला. हा. आपण आता काय करू माहितीये का. जाऊ दे, तू आहे ना मला, अरे त्याच्यामुळं मी त्याचा नाही विचार करीत. ऐक, मी तुझ्यासाठी निम्म्या रात्री जिवंत आहे हा ते नाही म्हणत मी. हा. आणि मग सरपंचाचे पैसे काढ थोडेसे, आपण जाऊ कुठंतरी फिरायला म्हणून. हा ना हम्म. म्हणजे जायचं डायरेक्ट कायमच जायचं का. कायमचं काला. हा. हा, महिनाभर फिरू, एवढे पैसे घे. आणि परत तुम्हाला घेईल का घरात मग कोण. तो सरपंच. आणि नाही घेतलं तर आपण तिकडं कुठंतरी खोली पाहून राहू. हा ना बर मग असंच आहे का तुही तयारी आहे का. तो का काय काय माक काय माक 20-25 हजार रुपये आहे मा खात्यावर, ते माझ्या बायकोला ठेवून जाईल मी. म्हणजे ते तो बायकोला ठेवशील. अगं मग आपण म्हणजे तू काय माझी भाऊ जगतो काय. तसं नाही ना या बाय, पहिले पण तोच जीव होतो या बाय. नोकरी लागली तर तोच नवऱ्यानं लावली होती. हा नाही बरोबर असं का तू नाही. गरीब आहे. खरंय का नाही. मग आता जाऊ दे. पण तुला एक सांग का बाबा, बोल ना. एक तर मला आहे ना तो ते गटारी साफ करणं, ते झाडू मारणं, ते कचऱ्याच्या गाडी, तर तो असा घुराट वास मला ना निसा नाकात बसलाय तुला. अगं जाऊ दे, नाकात बसू दे. पण मला तुला आहे ना, तू म्हणतो मला पप्पी दे, पण मला तो जवळच येऊशी आता वाटत. पण मग असं करायचं का, इडून माग एवढ्या पप्प्या दिल्या तेव्हा चाललं का. तेव्हा तू कर्मचारी नव्हता ना. हा नव्हतो. आता मानावऱ्याने लावून दिले ना तुला. हा लावलं ते उलट माझं चांगलं झालं बा. पण आता तू एक काम कर, तू ये ना थोडा पैसा वगैरे घे संग. हा नाही मी घेते. तू काय आपण जाऊ कुठं तरी आणि तुला मस्त एक कटलेरी दुकान टाकून देतो मी तिकडं. हो, तुझ्या तोंडाक पाहिल्या शांता लगेच बाया अशा पळत येतील. हा ना हा बरोबर. बरं जाऊ दे, एक पप्पी दे आता, लय दिवस झाले. नको कोणी पाहिल बाबा. आ, दे ना, कोणी इड व्हायला दे ना. अय, काय पाहिजे अय शांते काय. कुठं कुठं काय. हा का सरपंच. का हो सरपंच, अरे लाज वाटते का आराम खोरा. हा काय झालं. एक तर ग्रामसभा होती, तिथं यायचं होतं आणि इथं काय करत होता. आज सुट्टीच टाकेल होती. सुट्टी टाकली होती का काय रे. आज नेमकी सुट्टी टाकली का तुझ्या आईचं लग्न लावायचं होतं का काय. अहो माझ्या आईचं काल लग्न खाली त्या डबल का बापाचं लग्न लावायचं होतं. नव्हतं, मला इकडं मळ्यात काम होतं. ही मळ्यात काम होतं का. मग इड मला नाही का. होय इथं काय करत होता. आणि काय ग का का हो? घर सोडून इथं काय करते तू. ते इकडे आले होते वावराकडं, म्हणले ते पावा ते नाही का ते काय म्हणते ते काल त्या नाम्याचा बैल सुटला. हा की सोयाबीन तुडवली आपली. हा म्हणून चालले होते तिकडे गरका द्यायला. तुम्ही कश काय आले एवढे लोक. त्या सोयाबीनची राख झाली असती तरी चालली असती. तुझी काय गरज होती इथं यायची.
हा म्हणजे सोन्यासारखं पिकाची राख करीत्या काय? ती जळू दे जळलं तरी तुला काय घेणं देणं होतं? तुला सांगितलं होतं का कधी मी शेतात जा म्हणून? हा तुम्ही नाही सांगितलं ते तेवढ्यात हे भेटलं ना काळ तोंड इड होय. इरीच मला काय वहिनी काय चालन सरपंचाचं काय चालन आणि इरीच मला इड बोलण्यात गुरफाडावलं. पाहिलं ना आता मानावऱ्याला पाहिलं ना काही संशय येईल. मग आपण हे चांगलंच बोलत होतो ना, वाईट थोडी बोललो का? नाही तुम्ही लय चांगलं बोलला. सर सगळं ऐकलं मी. सरपंच हा. तुमच्या मनात का हो सदाई काळ येतं का हो? नाही मी ऐकलं सगळं. काय ऐकलं सांगा बर. सरपंचाचा बँक बॅलन्स किती आहे? मी काय म्हणते हा. जाऊ द्या तुम्ही एवढे लवकर कश काय आले? सभा होती ना. नाही ते बरं झालं उलट आज आहे ना ग्रामसेवकच मेला म्हणून सभा कॅन्सल झाली. काय सांगत तेव्हा माझं डोळं उघडलं. कोणता कोणता ग्रामसेवक मिळाला? तुला काय घेणं देणं आहे त्या ग्रामसेवकाचं? कोणता मेला आणि कशाला मेला? मला एक सांग, रस्त्याच्या कामातलं 2 कोटी रुपये बँकेत पडलेत. हा घरात भरपूर दागिने आहेत, बँक बॅलन्स भरपूर आहे. हा आणि काय रे मस्तपैकी आपण जाऊ निघून. हा तिकडे मस्तपैकी कटलरीचं दुकान टाकू. ते सांगत होतो दुसऱ्या बाईनं टाकेले ते तिला सांगत होतो. होय हा. खायला म्हणजे माझी चूक झाली. तू गरीब आहेस तर गरीबाला मी कामावर लावून दिला. हा घंटा गाडीवर कामावर लावला ना तुला. हा लावलं. महिन्याच्या चांगले तुला 18,000 रुपये पगार भेटतोय. तेच मी त्याला म्हणत होते मानावरा चांगला म्हणून तुला कामावर लावलं. हा नाही तर तुला कुत्रा बुंड पुशीत नव्हतं असं मी त्याला म्हणत होते. हाय ना रे हा पिल्या? हा. होय असं म्हणत होती का? हा. तुझ्याकडे बघतोय मी बराबर. तुला आहे ना गावात तर ठेवणारच नाही मी आता. आणि तुला कामावर लगेच काढून टाकतो. हो हो सरपंच तुमच्या पाया पडतो, असं काय करू नका. नाही नाही तुला कामावून सस्पेंडच केला म्हणून समज. आणि तू आहे ना कसा गावात राहतो तेच बघतो. हो सरपंच बाई हो सांगा, हो सांगा ना. तुला आहे ना ह्या जिल्ह्यातनं तडीपार करतो. अहो काय बोलू राहिले तुम्ही? हा लोकांचा काय वाईट तू आशीर्वाद. आवाज बंद कर. तुझा तोंडातला एक शब्द आला तर बघ. अरे पहिलं परदेशीने घरी निघायचं. मी आता ग्रामपंचायत मध्ये आहे ना फोन करतो आणि तुला सस्पेंड ऑर्डर काढायला लावतो. पोलिसांना बोलवतो आणि तुला इथनं पहिलं उचलायला लावतो मी. निघ घरी. अहो निघ निघ. हो सरपंच साहेब काय तुमच्या पाया पडतो. पायानं कपाडस. ऐका ना, हा अहो तुम्ही जर मला नोकरीवरून काढलं ना, हा. माझे बायको पोरं उन्हात पडतील हो. होय हो खायला नाही भेटायचं आम्हाला. हे पहिलं कळायला पाहिजे होतं. खुशाल सरपंचाच्या बायको डोळा ठेवलास का? नाही जाऊ दे ना जाऊ दे ना. तू तर शांत उभी राहा बरं का. तुला सांगतो मी. अय नाही तुझा आहे ना बेतच बरोबर बघतो बघ मी. आणि काय गे आता बोल. जाऊ दे ना. त्याला मारताना तुला का जाया येत होती? अहो लोकांचं लेकरू आहे काय उगाच एखादा टोला लागला भागला मेलं गेलं म्हणजे आपल्या एक तर तुमची गावात एवढी पत आहे. तुम्ही आज एवढे 2 वेळेस निवडून आले, तुम्ही 2 वेळेस सरपंच झाले. हाय का अख्ख्या गावात एवढं वजन कोणाचं? हा होय. अख्खे लोक तुमचं नाव काढीत आहे. किती तुमची काय म्हणते किती तुमची क्रेडिट आहे. आता कळालं का तुला? मग हा आणि ही अशी क्रीडल ही तर वाया घालवतेस का माझी? म्हणून- चायला गावात एकतर आहे ना माणसं मला मानतात किती. शब्दाला माझ्या कधी माणसं नाही म्हणत नाहीत. हा ना म्हणून म्हणले त्याला काला मारित्या. होय अहो ते ना येला यार थर आहे वो. ते मी चालले होते गपचिप शांता वहिनी शांता वहिनी. मग मला शेवटी 2 शब्द बोलावंच लागलं आणि नेमके तेवढ्यात तुम्ही टपकले आपलं काय म्हणते आले. नाही बरं झालं नेमकं मी टपकलो म्हणून माझं डोळं उघडलं. आणि काय गे हा गावात इज्जत आहे सगळं आहे आणि वरनं ही काळ चाळ करायला तुला बरं वाटलं का? आम्ही कुठं काय केलंय? काय केलं? नुसतं आम्ही बोलत होतो. होय तू पण म्हणत होते की एवढा बँक बॅलन्स आहे सोनं नाणं आहे जाऊ आपण. तुला असं वाटलं का मी काहीच ऐकलं नाही, मी काहीच बघितलं नाही? हा खुशाल तो म्हणत होता पप्पी दे की एक. आणि तू पण लगेच पप्पी द्यायला तयार झाली होतीस नाही का? हा होय का पप्पी द्यायला तयार झाली होती ना? अहो नाही हो नाही तुमचं ते पप्पी नाही त्याची बहीण ती पप्पी. त्याची बहीण कुठली काढली पप्पी? मला माहित नाही का त्याची बहीण कोण आहे ती? ती मी म्हणले पप्पी बरी का तुमची वाली ती तुझी बहीण बरी का पप्पी? हा त्याच्या बहिणीचं नाव पप्पी नाही, त्याच्या बहिणीचं नाव आहे हिराबाई. कळालं का? हिराबाई. आणि तू एक काम कर सगळं आहे ना चुलीत जाऊ दे. तू पहिले घरी चल, तुझी बॅग भर, तुझ्या बापाकडे निघून जायचं. आवाज ना करू तुमच्या पाया पाया पडते. चल पुढं. बा तुम्हाला सांगते हा. मला माफ करा एवढ्या वेळेस मी आता अशी चुकणार नाही आणि चुकीच वळेल नाही माकडून. तुम्ही काही म्हणतही ना शक घेऊ नका बाई. नाही नाही मी शक घ्यायला लागलोय है ना. तर माझ्या डोक्यात पाणी झालंय. हा
मी काय म्हणते या बाय तुमच्या पुढं पदर पसरू का एवढ्या वेळेस तू पदर पसरू नको आणि काय नको. पहिलं घरी यायचं, पिशवी भरायची, सगळे कपडे भरायचे आणि रस्ता दारायचा. अहो मी मा बापाकडं कसं काय जावं आता? कसं काय जाऊ म्हणजे? मला काय माहित नाही. पहिली घरी चल, नाही तर हे बघ मी आजपर्यंत हात उचलला नाही, मला हात उचलायला लावू नकोस, समजलं का? चल म्हणतोय ना, पुढे चल. अहो नका. माझ्या घरात राहायचं नाही ना, आजपासून नाही ना, तू मला मेली आणि मी तुला मेलो. अहो असं नका करू. चल घरी, घरी चल, घरी चल, नाही तर तुझं आहे ना, या बघ. चल लवकर घरी, घरी चल, चल घरी. अहो पाठदेशन चल, ऐका ना. चल. ऐकायला आता ऐकतच नाही मी.